हो बाबा, कुठे आहात तुम्ही? हो, मला इकडे गौरी हार पूजायला बसवलंय. हॉल मध्ये अक्षयवेट अमृताचा बोर्डही लागलाय. बघ मस्त आहे की नाही बोर्ड फुलांचा. अगं थर्माकोलचा लावत होते मी. म्हटलं हॅट नथिंग डुईंग. काका बाबा कुठे आहेत? बाबा हे काय माझ्या बाजूलाच बसला निरंजन. पण अमू बेटा तू गौरी हार पुजायला बसलेस ना, तिकडे लक्ष दे. देवीचा आशीर्वाद घे. आम्ही पोचतोच आहोत. बरं अच्छा. काका बाबांना फोन द्या ना. का बाबांना फोन द्या ना. दादा फोन काय कट केला? मला बोलायचं होतं अमुशी. अरे आपण पोचतोच आहोत 5 मिनिटात. हॉलवर गेलो ना की मनसोक्त बोल अमुशी. आणलीस ना मिठाई? हो हो. ए चलो रे. बाबा लवकर या ना, नाहीतर खूप उशीर होईल. मृदुला, ए मृदुला. आले. अगं ये लवकर शेरवानी घेऊन. किती वेळ? आले. हा दे त्याला. अक्षय चल बाय पटकन बदलून कपडे. थोडा वेळ काचे, नंतर हळूहळू सैलही होईल. पण आता बघ कसं छान दिसतंयस, एकदम राजबिंडा. हो की नाही? हो की नाही मृदुला? सभ्य सुसंस्कृत, प्रतिष्ठा कमवण्यासाठी काचणारे नियमही सोसावेच लागतात. त्याचा असा बाऊ नसतो करायचा. आज जी काय तुम्हाला प्रतिष्ठा मिळाली, नाव कमवलंय, ते मिळवण्यासाठी अण्णा झिजलेत आयुष्यभर. आणि तुझ्या अशा वागण्याने एका क्षणात सगळं तुला मिळालं असतं. कल्पना आहे तुला याची?
पण आपल्या सगळ्यांना धडा मिळालाय आणि ह्यातून आपण शिकायचंय सगळ्यांनीच, अगदी आम्ही सुद्धा. आता यापुढे कुठलंही पाऊल उचलताना तारतम्यांनीच आपण वागलं पाहिजे, ते सगळ्यांच्या सुखासाठी, आपल्या आनंदासाठी. समजतंय? अनंता, बाहेर सगळं ठीक आहे? हो, भटजींची मांडामंड झाली आहे सगळी. आता बोलवतीलच ते मुलाला. अक्षय, मागचं सगळं काही विसरून जायचं आणि हसतमुखानं पुढे जायचं. परमेश्वराच्या कृपेनं आणि वाडवडिलांच्या पुण्याईमुळे आज आपली लाज राखली गेली, पण ती आता आपल्या वागणुकीनं आपल्याला जपायची आहे. ती आपली जबाबदारी आहे, मंगल कार्य आहे. त्याला साजेसं वागायचंय आपण सगळ्यांनीच. मृदुला, मुंडावळ्या आहेत ना? आहेत माझ्याकडे. मुंडाव्या बहिणीनं बांधायच्या असतात. शर्मिष्ठाला बोलवणार आणि आपल्या बाळाची दृष्ट काढो, सगळं मंगळ दूर होऊ दे. काळजी करू नकोस. हे बघ, हळदीची जबरदस्ती झाली, मेहंदी सुद्धा लावली, पण अक्षयच्या नावाचं मंगळसूत्र मी तुझ्या गळ्यात पडू देणार नाही. तिथे मला कोणीही अडवू शकणार नाही. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? अगं अगं अम्मू, अगं अम्मू, नुसती बघत काय बसलीस? हा, अजून पूजेला सुरुवात देखील केली नाहीयेस तू. हा, गौरी गौरी सौभाग्य दे, गौरी गौरी सौभाग्य दे असं म्हणतेस की नाही? हा, नाही तसं तिने सौभाग्य दिलंच, हे भरभरून दिलंय. मारी लक्की आहेस. आत्ताच मी अक्षयला बघून आले. काय राजवेंडा दिसतोय ग. जोधपुरी सूट घातलाय. मी आपली अशी हळूच बघून आले. अगं बघत काय, चल 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 चल, घे हे घे, तांदूळ घे हातामध्ये. असं नाही करू. अगं पूजेतून असं उठायचं नसतं. गौरी हार पुसतेस ना तू. अगं अपशकून होतो. अरे निरंजन, काय या हल्लीच्या मुली बाबा. चल तू, चल लवकर, चल चल. अरे बघ ना. अगं बेबी, पाणी आण ना, पाणी पाणी आण. आणि काय झालं बेटा? बर 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 बर, मी आणते पाणी, मी आणते पाणी. अमू,
माझ्या जीवात जीव आला. मला माहिती होतं तुम्ही येणार. किती जरी उशीर झाला ना तरी तुम्ही येणार. पण इतका का वेळ लावला? मी किती वाट बघितली तुमची. आता हे लग्न नाही होणार. काय झालं बाबा? बाबा बोला ना, काय झालं? बाबा काय झालं? काय झालं? ये बाय, मुंडवया बांध त्याला. आज तुझा मान असतो. शर्मिष्ठा, जा मुंडवया बांध. अशी उभी का राहिली आहेस तू? मुहूर्त टळून चाललाय. चल 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 लवकर. आज तुझा मान असतो बाळा. हा चल. शर्मिष्ठा, कर्तव्य महत्वाचं, मनाचे चोचले नंतर. शर्मिष्ठा बांध. बस चल चल, उशीर होतोय आपल्याला. ये. बाबा तुम्ही अशी कशी काय माघार घेऊ शकता? तुम्ही मला प्रॉमिस केलेलं काल रात्री, काहीही झालं तरी अक्षयच्या नावाचं मंगळसूत्र माझ्या गळ्यात पडू देणार नाही. अख्खं जग जरी माझ्या विरोधात असलं तरी तुम्ही माझ्या बाजूने उभे राहाल. हे लग्न मोडाल. होय बाळा, दुसरा पर्याय नाहीये माझ्यासमोर. मी हात जोड, पण आता लग्नाला उभे. बाबा असं काय झालं? तुम्ही प्लीज प्लीज, का हे सांगण्याची आणि त्यावर चर्चा करण्याची आता ही वेळ नाही. ही वेळ नाहीये.
अमृता, आपण आता हे लग्न नाही थांबवू शकतो. तुम्ही माझं प्रॉमिस मोडलत बाबा. दिस इज नॉट डन बाबा. आता मलाच काहीतरी करावं लागेल. अमृता, अक्षय घे बाळ, हे केळं तू अर्ध खायचंयस आणि दूध सुद्धा अर्धच प्यायचंयस. घे. नकोय मला. पण मी विचारलंच नाही बाळा तुला, हे करायचंच असतं. आता या पुढच्या आयुष्यात तू आणि अमृताने सगळ्या गोष्टी वाटून घ्यायच्या आहेत. त्याचं प्रतीक आहे हे. घे. अमृता, यू हॅव टू फेस दम अक्षय. अरे तुला कधी ना कधी त्यांना फेस करावंच लागणार आहे ना अक्षय. आणि मी माझा शब्द पाळलेला. गणपतीपासून हळदीपर्यंत सगळं सावरून घेतलंय ना मी. याच्या पलीकडे खोटेपणा मला जमणार नाही. अगं गौरीहार पुसताना असं उठायचं नसतं बाळा. सॉरी माई, पण अक्षयशी मला महत्वाचं बोलायचं. शर्मिष्ठा, बोल बाळा. माई, मला अक्षयशी एकट्याशी बोलायचं.